मुंबईतील चौपाटीवर प्लास्टिकचं साम्राज्य आहे। कचरा सफाई सुशोभीकरणावर कोट्यवधींचा निधी खर्च होतोय। कोट्यवधी रुपये खर्च करूनही सर्वत्र कचराच कचरा आहे। मुंबई महापालिकेचा निधी नक्की खर्च होतोय कुठे हा मुद्दा उपस्थित होतोय। चौपाटी स्वच्छतेबद्दल लोकशाही मराठीनं रियालिटी चेक केलाय आणि या रियालिटी चेक मध्ये मुंबईची ओळख असलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचा अक्षरशः खच आहे। काय नेमकं दिसतंय या किनाऱ्यावर आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मी सध्या प्रसिद्ध अशा मुंबई शहरातील जुहू चौपाटीवरती आहे। आपण पाहतोय की जुहू चौपाटीवरती जवळपास कचऱ्याचं प्रचंड साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। संपूर्ण जुहू चौपाटी जर आपण पाहिली तर या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा असेल किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतील, बाटल्या असतील, इतर टाकाऊ वस्तूंचा ढीग जो आहे तो साचलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। इथे मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेले सर्वसामान्य आहेत, इथलेच नागरिक आहेत। सर, खरं तर काय सांगाल, ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? पहिल्यांदा जुहू चौपाटीवरती अशा पद्धतीत कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळतंय, विशेषतः प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतोय। या बीचवर गेल्या 15 दिवसापासून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्लास्टिकचा कचरा दररोज वाढत आहे। ही लोक इथं काम करणारे आहेत ते अपुरे आहेत आणि यंत्रसामुग्री अपुरी आहे। त्यामुळे इथला जो कचरा गोळा होतो तो गोळा झालेला कचरा बाहेर नेला जात नाही, तो इथं साठवला जातो आणि परत लाटेच्या माध्यमातून ते परत आत जातं। असे हे खेळ सुरू आहेत। त्यामुळे हा कचरा जोपर्यंत इथनं लिफ्ट होणार नाही तोपर्यंत ही समस्या अशीच राहणार आहे। यामुळे प्रचंड महिला वर्गाला त्रास होत आहे। मॉर्निंग वॉकला येणारे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना प्रचंड सहन करावा लागतो, त्याचा त्रास होतो। इथला कचरा जोपर्यंत डम्पिंग ग्राउंड पर्यंत जात नाही तोपर्यंत हा कचरा असाच राहणार आहे आणि या 15 दिवसात जर साठवलं नाही तर याचे गंभीर परिणाम इथल्या माशांच्यावर किंवा जे सागरी प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा पाहायला मिळणार आहे। तरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर ही समस्या दूर करावी। पालिका प्रशासनाला आता तरी जाग येते का, आता तरी कारवाई करते का, याकडे देखील लोकशाही मराठीचं प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या जुहू चौपाटीवरती सध्या मी आलेली आहे। इथे जर आपण पाहिलं तर दूरवरती कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळत आहे। विशेषतः आपण जर पाहिलं तर प्लास्टिकच्या पिशव्या असतील, बाटल्या असतील आणि इतर टाकाऊ वस्तूंचा ढीग जो आहे तो साचलेला दिसत आहे। खरं तर इथे समुद्राच्या जोरदार लाटांसोबत टनानुसार प्लास्टिक आणि इतर कचरा जो आहे तो किनाऱ्यावरती वाहून आलेला पाहायला मिळत आहे, ज्यामुळे संपूर्ण चौपाटी जी आहे ती कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली झाकली गेलेली आहे। जवळपास 2 ते 3 फूट आतमध्ये हा कचरा जो आहे तो साचलेला आहे एकाच जागी। संपूर्ण जर समुद्राचा किनारा पाहिला तर सुमारे 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात सर्वत्र कचरा पसरलेला आहे। पर्यटनासाठी येणारे नागरिक असतील किंवा मग इथे मॉर्निंग वॉक करण्यासाठी येत असलेले जे नागरिक आहेत त्यांनाही आता हे कठीण झालेलं आहे। इथून चालण्यासाठी रस्ता देखील राहिलेला नाहीये, इतका या प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग जो आहे, साम्राज्य जो आहे तो पसरलेला आहे। पालिका प्रशासनाकडनं आपण पाहतोय की करोडो रुपये जे आहेत नाले सफाई असेल किंवा मग बीच क्लिनिंगसाठी खर्च केले जातात, कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, पण मात्र हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो असा प्रश्न या ठिकाणी सध्या उपस्थित होत आहे। त्यामुळे ही सगळ्या सत्य परिस्थिती आता लोकशाही मराठीनं ज्या पद्धतीत दाखवलेली आहे हे सगळं बघितल्यानंतर पालिका प्रशासनाला आता तरी जाग येते का याकडे प्रामुख्याने आमचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।